नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी परत एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजचा जो विषय आहे तो म्हणजे की उशिरा गहू लागवड झालेल्या शेतकऱ्यांसाठी खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं, त्यानंतर तणनाशक कोणत्या प्रकारचं फवारायचं, त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं जेणेकरून चांगल्यातला चांगल्या प्रकारचा गहू आपला त्या ठिकाणी डेव्हलप होईल। जास्त डेव्हलप जर आपला जर गहू आपल्याला जर करता आला तर त्या ठिकाणी निश्चितपणे जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला आपल्या गहू पिकातून मिळू शकतं। शेतकरी बांधवांनो, या अगोदरचा जो काही व्हिडिओ होता अगोदरच्या ज्या काही लागवडी झालेल्या होत्या गहू शेतकऱ्यांसाठी, तर तो व्हिडिओ आपण जवळपास 1 महिन्यापूर्वी दिला होता। त्यामुळे त्या व्हिडिओला जवळपास 1 लाख शेतकऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारचा उदंड प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे खूप खूप मनापासून त्या सर्व शेतकरी बांधवांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो, खूप खूप त्यांना धन्यवाद देतो। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। तुम्हाला जर जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ मात्र निश्चितपणे चुकवू नका। आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे YouTube चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आता शेतकरी मित्रांनो, आपल्या गहू पिकामध्ये जो काही मुख्य कालावधी आहे म्हणजे 20 ते 25 दिवसाच्या अंतरामध्ये, तर तो म्हणजे की कोणत्या प्रकारचं तणनाशक आपण फवारलं पाहिजे, त्याच्यानंतर खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर कोणत्या प्रकारची आपण फवारणी काढली पाहिजे। तर हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, आपल्याला सर्वप्रथम आपल्या गहू पिकामध्ये तणनाशक फवारून घेणं खूप गरजेचं आहे। आता तणनाशक फवारत असताना शेतकरी बांधवांनो, आपल्याला खरं म्हणजे ही काळजी घ्यायची आहे की आपल्याला आपल्या गहू पिकामध्ये पाणी देऊन घ्यायचं आहे अगोदर, आणि त्यानंतर आपण आपल्या गहू पिकामध्ये ओलावा असला पाहिजे याच अंतरामध्ये आपण पाणी द्यायचं आहे। म्हणजे आपण पाणी असं द्यायचं की बाबा आपण जर आज उदाहरणार्थ 8 दिवसापूर्वी जर पाणी जर दिलं तर आज मात्र 20 ते 25 दिवसाचा आपला गहू होईल याच अनुषंगाने आपण पाणी द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण तणनाशक फवारायचं। आता तणनाशक फवारत असताना शेतकरी बांधवांनो 2 प्रकारचे ऑप्शन मी तुम्हाला देतो। पहिलं ऑप्शन म्हणजे एकतर ऑलग्रीप तुम्ही फवारू शकता किंवा दुसरं म्हणजे व्हेस्टा या तणनाशकांचा सुद्धा वापर करू शकता। आता शेतकरी बांधवांनो, ऑलग्रीप फवारत असताना तुम्हाला याचे जे काही आहे 7 ते 8 पंप करून तुम्हाला त्याची फवारणी काढायची आहे 20 लिटरच्या पंपाने। आता शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही व्हेस्टा जर आणलं तर 160 ग्रॅम तुम्हाला एका एकरसाठी लागतात। जवळपास तुम्हाला 9 ते 10 पंप या जे होईल किंवा तुम्ही करू शकतात। तर अशा प्रकारचं जे तुम्हाला अवेलेबल होईल ते मात्र तुम्ही आणून त्याची फवारणी तुम्ही तुमच्या गहू पिकामध्ये तणनाशकाची करू शकता शेतकरी बांधवांनो। यामुळे काय होणार आहे की त्या ठिकाणी जे काही गवत, जे काही तण तुमच्या शेतामध्ये झालेलं आहे तर ते तण मात्र त्या ठिकाणी कायमचं जळून जाईल शेतकरी बांधवांनो। आता यानंतरचा मुख्य कालावधी म्हणजे खत व्यवस्थापनाचा। आता शेतकरी बांधवांनो, खत व्यवस्थापन करत असताना कशा पद्धतीने करायचं। आता बरेचसे शेतकरी असे आहेत की ते त्या ठिकाणी युरिया टाकतात एकरी 1 बॅग आणि त्या ठिकाणी त्यांचं काम होऊन जातं। परंतु शेतकरी बांधवांनो, माझं असं मत आहे की शेतकरी बांधवांनो, त्यामध्ये तुम्ही 2 खत मिक्स करा। म्हणजे कोणते की जर त्या ठिकाणी 1 बॅग जर आपण युरियाची जर वापरत असाल तर त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आपल्याला 25 किलो युरिया घ्यायचा, त्यासोबत आपल्याला 20 किलो जवळपास पांढरा पोटॅश घ्यायचा आणि त्यामध्ये झिंक सल्फेट आपण 5 किलो मिक्स करायचं आणि आपण एका एकरसाठी याचा भेसळ डोस टाकून द्यायचा आहे। आता शेतकरी बांधवांनो, हा जर भेसळ डोस आपण टाकला तर निश्चितपणे गॅरंटी सांगतो शेतकरी बांधवांनो की तुमच्या गहू उत्पादनावर निश्चितपणे वाढ झालेली तुम्हाला दिसणार आहे। शेतकरी बांधवांनो, बरेचसे शेतकरी कमेंट करतील की का हो त्या ठिकाणी तुम्ही पोटॅश सांगता तर त्या पोटॅशमुळे त्या ठिकाणी आमचा गहू जळू शकतो। परंतु एक मात्र काळजी घ्यायची आहे शेतकरी बांधवांनो, गहू जळणार नाही। तर त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला खत व्यवस्थापन करायचं नाही, दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला खत टाकून द्यायचं आहे। म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये जी काही आपले गव्हाची पानं आहेत त्यावरती कदाचित जर दव पडलेले असतील तर त्या ठिकाणी जे खत आहे ते खत मात्र त्या ठिकाणी त्या पानांना जाऊन चिटकेल आणि चिटकल्यामुळे क्वचित प्रमाणात तुमचा थोडाफार प्रमाणामध्ये जळणार नाही पण जळू शकतो। आणि ही जर समस्या तुम्हाला जर त्या ठिकाणी येऊ द्यायची नसेल तर दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। आता या भेसळ डोसमुळे काय होणार आहे की तुम्हाला त्या ठिकाणी प्रथम द्रव्य सुद्धा मिळालं म्हणजे युरिया मिळाला, त्यानंतर तुमच्या गावाला पोटॅश सुद्धा मिळाला आणि दुय्यम आणि सूक्ष्म जे अन्नद्रव्य म्हणजे जे काही झिंक आहे आणि सल्फर जे आहे, झिंक सल्फेटमुळे त्याची सुद्धा पूर्तता झालेली आहे। आता झिंक सल्फेटचा काय फायदा आहे की जे काही आपला गहू तणनाशकामुळे जो काही पिवळा थोड्याफार प्रमाणात होऊ शकतो तर तो गहू पिवळा होणार नाही, सदाहरित राहील, हिरवागार राहील। त्या ठिकाणी पानांची जी काही लांबी रुंदी आहे ती चांगली राहील, जोमात आपला गहू वाढेल
आणि अन्नद्रव्य तयार करण्यासाठी जी काही प्रकाश संश्लेषण ही जी काही क्रिया आहे ती क्रिया यामुळे जास्त वेगामध्ये होऊ शकते आणि जास्तीत जास्त उत्पादन शेतकरी बांधवांनो आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारचं खत व्यवस्थापन तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. आता यानंतरचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे फवारणी व्यवस्थापन. आता शेतकरी बांधवांनो फवारणी करत असताना आपल्याला आपल्या गहू पिकामध्ये कीटकनाशक घ्यायचं आहे, एक टॉनिक घ्यायचं आहे आणि एक बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. आता शेतकरी बांधवांनो आपल्याला जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी, कारण जेवढे जास्त फुटवे निघाले तेवढा जास्त उंब्या निघतील. आता जेवढ्या जास्त उंब्या निघाल्या तेवढं उत्पादन आम्हाला जास्त मिळेल. तर यासाठी शेतकरी बांधवांनो टॉनिक वापरत असताना आपल्याला बायोविटा एक्स या टॉनिकचा वापर करायचा आहे. 15 लिटरच्या पंपासाठी जवळपास 35 ml एवढा वापर आपण करू शकतो. किंवा मग आपल्याला टाटा बहार जर मिळालं तर टाटा बहारचा सुद्धा उपयोग करू शकतो. प्रति 15 लिटरच्या पंपासाठी 30 ml. तर अशा प्रकारचं दोन्हीपैकी जे आपल्याला अवेलेबल होईल ते आणून आपण आपल्या गहू पिकामध्ये याची फवारणी काढू शकतो. आता यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचं आहे. आता बुरशीनाशकामध्ये शेतकरी बांधवांनो तुम्ही साध्यातलं साधं कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक वापरू शकता. मग साप वापरू शकता किंवा मग त्या ठिकाणी रेडोमिल गोल्ड वापरू शकता किंवा मग अँट्रा कॉल वापरू शकता किंवा 22 वापरू शकता किंवा मग रोको वापरू शकता. कोणत्याही प्रकारचं जरी वापरलं तरी मात्र 30 ग्रॅम घेऊन आपल्याला याची फवारणी करायची आहे. कोणतंही एकच घ्यायचं आहे बुरशीनाशक. आता शेतकरी बांधवांनो याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्याला एक अळीनाशक घ्यायचं आहे, ते म्हणजे इमामेक्टिन बेन्झोएट, स्वस्तात आणि मस्त. याचा वापर करत असताना तुम्हाला फक्त एका पंपासाठी 15 ग्रॅम घेऊन याची फवारणी काढणं खूप गरजेचे आहे. आता शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस तुम्ही ही फवारणी काढसाल त्यावेळेस मात्र जे काही थोड्याफार प्रमाणामध्ये उणिवा आपल्या गहू पिकामध्ये राहिले असतील तर त्या सर्व उणिवा त्या ठिकाणी समाप्त होऊन जाईल आणि एक समान आपला गहू त्या ठिकाणी होईल, डेरेदार होईल, हिरवा होईल, जास्तीत जास्त फुटवे निघेल, जास्तीत जास्त वंब्या त्या ठिकाणी आपला गहू काढेल आणि जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. एकदम चांगल्या प्रकारचं नियोजन आपण सर्व शेतकरी बांधवांपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासोबतच एक शेतकरी सल्ला अशा प्रकारचा आपण देणार आहे की ज्या शेतकरी बांधवांचा गहू अगोदरचा लागवड झालेला आहे, म्हणजे ओंबी अवस्थामध्ये त्यांचा गहू आहे, तर तो गहू त्या ठिकाणी कुरतडण्याचं काम उंदीर मामा जास्त प्रमाणामध्ये करू लागले. आता या उंदीर मामांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्यांना मारण्यासाठी शेतकरी बांधवांना आपल्याला एक जुगाड करणं गरजेचं आहे. तर ते सुद्धा जुगाड मी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. आपल्याला एक दारू आणायची आहे. दारू आणून त्या ठिकाणी त्यासोबत एक पुडी आणायची आहे, ती म्हणजे झिंक फॉस्फेट. तर या झिंक फॉस्फेटची पुडी अगदी 20 रुपयामध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल. आणल्यानंतर दारू टाकायची, दारूमध्ये पाणी मिक्स करायचं आणि हे जे काही झिंक फॉस्फेट आहे त्यामध्ये टाकून द्यायचं, हलवायचं आणि सोडून द्यायचं. उंदीर काय करतील की ती दारू त्या ठिकाणी पिऊन घेईल, त्यासोबत झिंक फॉस्फेट सुद्धा पिल्या जाईल आणि त्यामुळे ती उंदरं त्या ठिकाणी मरतील आणि जे काही गहू तुमचा उंदरं कुरतडू लागले, कुरतडण्यामुळे फार मोठं नुकसान शेतकरी बांधवांचं होऊ लागलं, ते नुकसान मात्र आपलं होणार नाही शेतकरी बांधवांनो. तर शेतकरी बांधवांनो आपण ही माहिती तुम्हाला यासाठी दिलेली आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जो काही गहू आहे तो गहू जी काही कपाशी लावलेली होती त्या कपाशीचा शेतामध्ये त्यांनी लागवड केलेला आहे, म्हणजे उशिरा त्यांची लागवड झालेली आहे, म्हणून आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही दिलेली माहिती कशी वाटली? तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या पीक पाणी YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि इतर गरजूवंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनही आपलं पीक पाणी हे YouTube चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे.